3 मुद्दे मांडले आणि चौथा मुद्दा तुमच्या मागणीचा जो मोफत हक्काच्या घराच्या लढाईचा आहे, त्या मोफत हक्काच्या घराच्या लढाई सोबत मुंबईमध्ये घर हवं अशी जी तुमची मागणी आहे, या मागणीसाठी आज रात्री वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करण्यासाठी मी आपलं शिष्टमंडळ घेऊन जाणार। त्यामुळे तुम्हाला सर्वांना जे इतके महिने वाटत होतं, त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना जे वाटत होते की मुख्यमंत्री भेटणार नाहीत, मी तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या वतीने आश्वासन देतो की आपली चर्चा ही येणाऱ्या कालावधीमध्ये सकारात्मक होईल, हे आश्वासन आम्ही तुम्हाला देतो। त्यामुळे तुम्हा सर्व कामगारांना आज रस्त्यावर उतरावं लागलं, याच्याबद्दल झालं संकेत साहेब, झालं काही नाही, पाऊस पडला तरी हरकत नाही, कामगारांसाठी पावसात भिजत राहण्याची तयारी आहे। म्हणून तुमच्या डोक्यावर जसं छत्र नाही तसं माझ्या डोक्यावर सुद्धा छत्र नाही। आणि तुमच्यामध्ये मला माझे वडील दिसतात, प्रत्येक वेळेला कामगारांसाठी लढणारे आमचे वडील आज मिरजला गेले आहेत, कोल्हापूरला गेले म्हणून आले नाही। त्यांनी सकाळी मला फोन करून सांगितलं की सगळी कामं बाजूला सोड, पहिल्यांदा कामगाराच्या मोर्चाला जाऊन कामगारांना भेटलंच पाहिजे, असं त्यांनी कोल्हापुरात सांगितलं। याच्यामुळे राजकारणाचा भाग बाजूला ठेवून कामगाराच्या घराच्या अस्तित्वाच्या लढाईसाठी जसे तुम्ही रस्त्यावर उतरलात, तसं हे सरकार हे सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे। आणि हे सरकार लोकाभिमुख सरकार असताना गिरणी कामगाराला हक्काच्या घराच्या लढाईसाठी पुन्हा रस्त्यावर उतरण्याची वेळ येऊ देणार नाही, असं आश्वासन मी तुम्हाला देतो। आणि पावसामध्ये तुम्ही आलात अशी पाळी आपल्या गिरणी कामगारावर आमच्या या सरकारमध्ये येऊ नये अशी प्रार्थना करतो। आपल्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतो आणि माझं भाषण संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।